श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल आणि संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. आज आपण रामनवमीची सेवा केली असेल अशी मी आशा. तर आज मी तुम्हाला बुधवारी, शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा, पुष्यामृत योग, रवी पुष्यामृत योग या योगावर आपल्याला काही एक उपाय करायचा आहे, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण हा उपाय बुधवारी, शुक्रवारी पण केला तरी चालतो. तर आपल्याला गुलाबजल घ्यायचे आहे आणि ते गुलाबजल आपल्याला आपल्या एक तांब्याचा लोटा किंवा चांदीचा लोटा घेऊन त्यात पाणी घेऊन त्या पाण्यात थोडंसं गुलाबजल घालायचं आहे आणि संध्याकाळी रात्री झोपण्याच्या वेळेस ते गुलाबजल आपल्याला आपल्या घराच्या छतावर ते पाणी ओतवायचं आहे आणि नंतर थोडंसं गुलाबजल आपल्याला त्याच्या बाहेर गुलाबजल आपल्याला पसरवायचं आहे. गुलाबजल दारात पसरवल्यानंतर संध्याकाळी दारात चपल्या काढू नयेत. झोपण्याच्या वेळेस पसरायचे आहे. चपला काढू नये. दारात कुणीही झोपू नये. रात्री आपण झोपल्यानंतर आपल्या घरात देवी देवतांचा, पित्रांचा आपण दारात कधीही झोपू नये. त्यामुळे आपल्याला उलट परिणाम भोगावे लागतात. आपण हातात थोडंसं गुलाबजल, गुलाब इत्र म्हणजे अत्तर आणि थोडीशी हळद घेऊन तर्जनी बोटाने आपल्याला हे असे एकत्र मिक्स करायचं आहे आणि ओम नमो कमलवासिने स्वाहा, ओम नमो कमलवासिने स्वाहा, ओम नमो कमलवासिने स्वाहा असं म्हणत आपण 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, जितक्या वेळा आपल्याला जमेल तितक्या वेळा हा आपण मंत्र म्हणायचा आहे. आणि हे मिक्स केलेलं आपल्याला आपल्या कपाळी, कंठाला, हृदयाला, मस्तकावर, दोन्ही खांद्याला लावून घ्यायचं आहे आणि जे काही शिल्लक राहील ते ह्या 5 बोटाने आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या बेंबीमध्ये भरायचं आहे. आणि बेंबीमध्ये भरून आपल्याला जरा वेळ आपली ती 5 बोटे बेंबीवर तशीच ठेवायची आहे, ती हलवायची नाहीत. आपण लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे. रात्री झोपताना ही क्रिया करायची आहे आणि म्हणजे आपण झोपेच्या वेळेस ही क्रिया करून आपण लक्ष्मी मातेचे स्मरण करत झोपायचे आहे. त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी माता आकर्षित होण्यास मदत होते. म्हणजे हा अतिशय प्रभावी तोडगा आहे. आपण हा तोडगा करून बघा. शक्यतो चांगल्या मुहूर्तावर याची सुरुवात करा. रवी पुष्यामृत, गुरु पुष्यामृत योगावर किंवा एखाद्या चांगल्या बुधवारी, शुक्रवारी या सेवेला सुरुवात करा आणि मग इथून पुढे तुम्ही रोजच असे करत चला. काय परिणाम होतात ते मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.